संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहितेकडून शारीरिक छळाचा आरोप दानवे. इम्तियाज जलील संतापले. चाकणकरांच्या महिला आयोगाला धारेवर धरलं. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवत सिद्धांत शिरसाट यांनी फसवणूक केल्याचं तसेच मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आणि या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आणि आता या प्रकरणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की एखाद्या मंत्र्याच्या मुलाने गैरफायदा घेऊन एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन देखील 6 महिने दखल न घेणे, कुणी कसं जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण निदान या नात्यात तरी फसवणूक होऊ नये अशा प्रकारची भूमिका आहे. कोणीही अशा प्रकारची फसवणूक केली तर निश्चितच त्याच्यावर कारवाई व्हावी. याबाबत मला डिटेल्स मिळाले तर मी नेहरूनगर पोलीस स्टेशनला चौकशी करेन. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांशी बोलेन. जर मंत्रिपदाचा गैरफायदा घेतला जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. मंत्रिपदाचा गैरवापर जो आजच्या घडीला सुरू आहे असे मंत्री आम्ही याआधी कधीच पाहिले नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे.